सर्वांना नमस्कार. सर्वांना माहीत आहे की राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 13/1/2026 रोजी राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्या अनुषंगाने जो काही कार्यक्रम निहित केलेला आहे तो मी थोडक्यात सांगतो की नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी 16 जानेवारी 2026 ते 21 जानेवारी 2026 या दरम्यान नामनिर्देशन पत्र भरण्यासाठीचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्यामध्ये 18/1/2026 रविवार येत असल्यामुळे त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असणार आहे. म्हणजे नॉमिनेशन भरण्याचे दिवस हे 16 ते 21 या दरम्यान असणार आहे. त्याचबरोबर नामनिर्देशन पत्राची छाननी ही 22 जानेवारी 2026 रोजी असणार आहे. त्यानंतर आपण वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी पब्लिश करणार. मी छाननी कंप्लीट केल्यानंतर आपण वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी पब्लिश करणार आहोत. उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक 23 जानेवारी 2026 ते 27 जानेवारी 2026 आहे. त्यामध्ये 25 जानेवारी आणि 26 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्ट्या आहेत. त्या दिवशी उमेदवारी मागे घेण्याचा अर्ज आपण स्वीकारणार नाही आहे. तर 23, 24 आणि 27 जानेवारी या 3 दिवशी उमेदवारी मागे घेण्याचे अर्ज आपण स्वीकारणार आहोत. 27 जानेवारी रोजी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी आपण पब्लिश करणार आहोत आणि त्यांना चिन्ह वाटप करणार आहोत. मतदानाची तारीख 5 फेब्रुवारी 2026 आहे आणि मतमोजणीची तारीख 7 फेब्रुवारी 2026 आहे. आणि या सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकासाठी मतदार यादीचा जो ग्राह्य दिनांक आहे तो आयोगाने 1 जुलै 2025 हा फिक्स केलेला आहे किंवा ग्राह्य धरण्याचा दिनांक 1 जुलै 2025 आहे. तर या अनुषंगाने कोरेगाव प्रशासनाने निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व तालुका प्रमुख, सर्व विभागीय प्रमुख, त्याचबरोबर पोलीस यांची बैठक घेतलेली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत आणि आचारसंहितेच्या बाबतीत योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. आचारसंहितेच्या अनुषंगाने आपण तालुक्यामध्ये 3 FST फ्लाइंग स्क्वॉड आणि 3 स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम स्थापन केलेल्या आहेत. ज्या स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम आहेत त्या सातारा मसवड रोडवरती त्रिपुटी या ठिकाणी, त्याचबरोबर वाटार स्टेशन येथे तडवळे सम्मत वाघोली या ठिकाणी आणि रहमतपूर एरियामध्ये साठेवाडी या ठिकाणी आपण 3 टीम स्थापन करत आहोत. त्याचबरोबर 3 फ्लाइंग स्क्वॉड आहेत. एक कोरेगाव तहसील ऑफिस या ठिकाणी, एक वाटार स्टेशन पोलीस स्टेशन आणि एक रहमतपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण ठेवत आहोत. तर सर्वच राजकीय पदाधिकारी आणि सर्वच जनतेला आव्हान आहे की आचारसंहिता किंवा कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने काही तक्रार किंवा काही प्रॉब्लेम असतील तर या फ्लाइंग स्क्वॉड आणि आमचं तहसीलच्या या ठिकाणी जे नियंत्रण कक्ष आहेत त्या ठिकाणी आपण तक्रार करू शकता, जेणेकरून आमच्याकडून प्रशासनाच्या वतीने शक्य तितक्या लवकर आपण त्याला प्रतिसाद देऊन तो प्रॉब्लेम आहे तो सॉर्ट आउट करण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याचबरोबर जो मतदार सर्वांनाच प्रशासनाच्या वतीने आणखी एक आव्हान आहे की या निवडणूक आयोगाने जो काही कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्या अनुषंगाने 5 फेब्रुवारी 2026 रोजी आपला मतदानाचा दिनांक असणार आहे. तर सर्वांना आमच्या वतीने आव्हान आहे की सर्वांनी जे काही मतदार यादीमध्ये ज्यांची नाव आहे त्या सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसादाने मतदान करावे, जेणेकरून आपल्या सर्वांच्याच योग्यतेचे किंवा जे अपेक्षित उमेदवार आहेत ते निवडून येतील. त्याचबरोबर या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या कोरेगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जवळपास 253 मतदान केंद्र आहेत आणि हे 253 मतदान केंद्र 150 इमारतीमध्ये आहेत. त्यामध्ये 1 मतदान केंद्र असणाऱ्या 79 इमारती आहेत, 2 मतदान केंद्र असणाऱ्या 50 इमारती आहेत, 3 मतदान केंद्र असणारे 14 इमारती आहेत, 4 मतदान केंद्र असणाऱ्या 4 इमारती आहेत, 5 मतदान केंद्र असणाऱ्या 2 इमारती आहेत आणि 6 मतदान केंद्र असणारे 1 इमारत आहे. 6 मतदान केंद्र हे पिंपोडे बुद्रुक या ठिकाणी आहेत आणि 5 मतदान केंद्र असणारे वाटार किरोली आणि
कुमटे या ठिकाणी 5 मतदान केंद्र आहे. सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी मिनिमम फॅसिलिटी पुरवण्याचा आम्ही प्रशासनाच्या वतीने पूर्ण प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर जो काही ट्रान्सपोर्ट प्लॅन आणि कम्युनिकेशन प्लॅन हे सुद्धा आम्ही तयार केलेले आहे. तर परत एकदा आम्ही प्रशासनाच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो की 5 फेब्रुवारी रोजी आपण उत्स्फूर्त प्रतिसादाने मतदान करावं आणि आपला मतदानाचा हक्क बजावा, जेणेकरून आपले जी काही लोकशाही आहे ती बळकट होईल. धन्यवाद.